रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु लोक महाराज की जय। जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगज्जीवन नारायण गायीन गुण तयाचे जो या भिवरेच्या तिरी कट धरुनिया करी पाऊले समची साजिरी अंतरी धरुनी राहेन जो या सुरांचा काळ भक्तजन प्रतिपाळ खेळ हा लाघवे सकळ तयाच्या भाळ पायावरी जो या गोपाळांच्या मिळी खेळ खेळे वनमाळी रसा तळा नेला बळी राहे पाताळे स्वामी माझा जो हा लावण्य पुतळा जयाचे अंगी सकळ कळा जयाचे गळा वैजयंती माळा तया वेळोवेळा दंडवत जयाचे नाम पापनाशी लक्ष्मी ऐसी जयाची दासी जो हा तेज पुंजरासी सर्व भावे त्यासी तुका शरण जो या भिवरेच्या तिरी कट धरुनिया करी पाऊले समची साजिरी अंतरी धरुनी राहेन। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून देवाविषयीची कृतज्ञता अशा प्रकारची व्यक्त करून देवाचं वर्णन तुकोबाराय करतात। तुकोबारायांनी देवाची कृतज्ञता अगोदर व्यक्त केलेली आहे। देवाने केलेल्या उपकाराचं स्मरण तुकोबारायांनी केलेलं आहे। देवाने आपल्याला जीवदान दिलेलं आहे ते उपकार स्मरणात ठेवून तुकोबाराय कृतज्ञता व्यक्त करतात आणि देवाचं वर्णन करतात। तुकोबाराय म्हणतात जिने हा जीव दिला दान ज्या देवाने हा जीवदान दिलेला आहे त्याचं मी आता काय करीन चिंतन करीन। कोण आहे तो देव जगज्जीवन नारायण जो जगाचं जीवन आहे नारायण हे त्याचं नाव आहे आणि त्याचे मी आता काय करीन गुण अशा प्रकारचे गाईन। कुठे आहे तो नारायण कुठे आहे तो देव जो या भिवरेच्या तिरी कट धरुनिया करी पाऊले समची साजिरी अंतरी धरुनी राहेन। जो भिवरा नदीच्या तीरावरती कमरेवर हात ठेवून हाताने कंबर धरून विटेवर समान अशा प्रकारची पावले ठेवून अतिशय सुंदर अशा प्रकारच्या साजिऱ्या रूपाने तो तिथं उभा आहे आणि त्याला मी अंतःकरणामध्ये आता धरून राहणार आहे अंतरी धरुनी राहेन। जो या सुरांचा काळ भक्तजन प्रतिपाळ खेळे हा लाघवे सकळ तयाच्या भाळ पायावरी। तुकोबाराय म्हणतात जो असुरांचा काळ आहे असुरांना जो नष्ट करणार आहे भक्तजन प्रतिपाळ भक्तांचं जो प्रतिपालन करणारा आहे भक्तांचं जो रक्षण करणारा आहे। इथपर्यंत आपलं चिंतन अभंगाचं झालेलं आहे। आता पुढच्या उर्वरित अभंगाचं आपल्याला चिंतन करायचंय आज। खेळ हा लाघवे सकळ तयाच्या भाळ पायावरी। तुकोबाराय म्हणतात की हा खेळे हा खेळतो हा खेळतो खेळतो हो खेळतो। कसा खेळतो हा आणि काय खेळतो हा आपणही खेळतो की नाही
काय खेळतो आपण? काय खेळतो? हा, काय खेळतो? क्रिकेट खेळतो, कबड्डी खेळतो, चेस खेळतो, अजून काय? त्यालाच बुद्धिबळ म्हणतात मराठीमध्ये. 16 बर. ते लोंपट वगैरे सगळे मैदानी खेळ, हे सगळे आपण खेळ खेळतो. तुकोबाराय देवाचं वर्णन करत असताना तुकोबाराय सांगतात की हा देवही खेळतो, हा खेळे, हा खेळतो. काय खेळतो? सकळ खेळे, सगळं खेळतो, सगळं काही खेळतो. पण कसा खेळतो? लाघवे सकळ खेळे. लाघवे, लाघवे, लाघव, लाघव म्हणजे माया. लाघव म्हणजे काय? माया. आणि लाघवे मायेच्या योगानं, मायेच्या योगानं हा सगळं खेळतो. असं तुकोबाराय काय म्हणतात की मायेच्या योगानं खेळतो? कारण माया नसेल तर मग त्याला खेळताच येत नाही. काय काय म्हणतो मी? माया जर नसेल तर त्याला काय करता येत नाही? खेळताच नाही येत. आपणही खेळ खेळतो की नाही? काय खेळतो? कबड्डी खेळतो. मग कबड्डी कोण? आपण एकटेच खेळतो का? एकटाच घरात खोलीवर लागला कबड्डी खेळायला, असं होतं कधी? नाही. मग क्रिकेट लागला खेळायला, एकटाच क्रिकेट खेळतो का? एकटा नाही. कोणताही खेळ असो, लगोरी असेल, हमामा असेल, हुंबरी असेल, सुरपारंबा असेल, लोंपट असेल, कोणताही खेळ असो, कोणताही खेळ असो, खेळ हा एकट्याला नाही खेळता येत. खेळण्याकरता अजून दुसरे काय असावे लागतात? गडी असावे लागतात. आणि ते गडी कसे तरी नाही, कसे तरी नाही, मग आपल्या बरोबरीचे असावे लागतात. त्यावेळेला खेळात मजा असते. खेळात मजा कधी आहे? खेळात आनंद कधी आहे? खेळ खेळण्याकरता कोणीतरी दुसरा असावा लागतो आपल्या बरोबर. आणि तो आपल्या बरोबर जो खेळणारा आहे, तो खेळणारा आपल्याच तोडीचा पाहिजे, तेव्हा मजा आहे. देवही खेळतो, पण मग देव एकटा नाही खेळत. एकट्याला खेळताच येत नसतं, कोणालाच खेळता येत नाही. आणि तो तर एकटाच आहे. पहिला एकटाच होता, पहिला एकटाच होता. सदैव सौम्य इदमग्रे आसी एकमेवा अद्वितीयम ब्रह्म निहना नास्ति किंचन. काही नव्हतं दुसरं काही, नुसता एकटा एक. आता कवर एकटा राहील, त्याला कर्म ना. आता लॉकडाऊन मध्ये काय करीन? लॉकडाऊन मध्ये करमत नाही. मग करमत नाही म्हणून लोक खेळतात. कुणी मोबाईलवर खेळतात, कुणी असे गजगे खेळतात, कुणी ते बुद्धिबळ खेळतात वगैरे वगैरे वगैरे. बाहेर तर जाता येत नाही क्रिकेट खेळायला, कबड्डी खेळायला. उन्हाळ्यात काय कुणी कबड्डी खेळत बी नाही. खेळण्याकरता मग दुसरा लागत असतो. एकट्याला खेळता येत नाही, आणि खेळल्याशिवाय तर करमत नाही. एकटा कवर बसन नुसताच. तसं देव तर किती दिवसापासून, अनादी कालापासून एकटाच होता. ज्यावेळेला पहिला कल्प संपला, प्रलय झाला होता, तेव्हापासून तो मग एकटाच होता. आणि मग त्याला असं वाटायला लागलं, असं कर्मना झालं त्याला, असं आंबट झालं त्याचा जीव, मन त्याचं. त्याला वाटलं आपण काहीतरी खेळावं, काहीतरी खेळावं. आणि काहीतरी खेळावं म्हणून त्यांनी खेळण्याची इच्छा केली. मग खेळायचं तर एकटा कसं काय खेळेल? दुसरा पाहिजे. मग दुसरं तर कोणीच नाही, सगळं ब्रह्मच आहे, सगळा तोच आहे. मग त्यांनी असं संकल्प केला की मग दुसरं काहीतरी व्हावं आपल्याला, आपल्या बरोबर खेळण्याकरता. एकले न कंठेची म्हणून या येणे,
केले निर्माण चौदाही भुवनी गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणी पाचही महाभूते भौतिकी भिन्न भिन्न एकट्याला कर्मत नाही, एकट्याला कंठत नाही. म्हणून त्यांनी हे सगळं जग निर्माण केलं. 14 भुवन निर्माण केली निर्माण 14ही भुवनी. गगन चंद्र सूर्य हे सगळे तारांगण पंचमहाभूत हे सगळी त्यांनी निर्माण केली. एकोहम बहुश्याम नुसता संकल्प केला. संकल्प झाल्यावर सगळे निर्माण केलं. त्याच्यामध्ये जीव निर्माण केले, त्याच्यामध्ये काही देव निर्माण केले, त्याच्यामध्ये काही असुर निर्माण केले. म्हणजे हे सगळं जगत निर्माण केलं. हा सगळा संसार निर्माण केला. हे सगळा संसार निर्माण केला त्यांनी संसार. आणि खेळायला लागला. म्हणजे हा संसार म्हणजे त्याचा खेळ आहे. काय हा संसार म्हणजे त्याचा काय आहे? खेळ आहे. आपण सुद्धा या संसाराला काय समजावं? खेळच समजावं. खेळच. आपण खेळ नाही समजत. आपण संसाराला खेळ नाही समजत. आपण या संसाराला खरं समजतो. आणि खेळ म्हटलं काय? खेळ म्हटलं की खेळातलं खरं काहीच नसतं. काय? खेळातलं खरं काहीच नसतं. खेळातलं सगळं काय असतं? खोटं असतं. आणि आपण ते सगळं खरं समजतो. आणि खरं समजत असल्यामुळे आपल्याला दुःख होतं. दुःखाला कारण संसार नाही. ऐका, दुःखाला कारण संसार नाही. दुःखाला कारण संसाराला खरं समज नाही. संसाराविषयीची आसक्ती धरणे. संसार मिथ्या आहे. संसार हा म्हणजे एक खेळ आहे. त्यातलं खरं काही नसतं. खेळातलं खरं काहीच नसतं. ती लहान मुलं असतात बघा, लहान मुलं आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात लग्न सराई असते. आता लॉकडाऊनमुळे आता ती लग्न आता कमी प्रमाणात म्हणजे छोट्या रूपात आलं ते लग्न. पण लग्न मोठं असतं. मग लग्नाला मंडप दिलेला असतो, वराड आलेलं असतं, नवरदेव नवरी वरमाई वरबाप करवाला करवली बामण ती भटजी लग्न लावायला सगळे वाजंत्री. मग लग्न लागत असतं. लग्न लागल्यावर मग पंक्ती बसतात. मग ते नवरदेव नवरी बाकीचे बरेच कुठाने असतात. सगळं आपल्याला एवढं काय त्याचं एवढं बारीक सारी गोष्टी माहित नाही मला त्यातल्या. पण मग हे सगळं ते लहान लेकरांनी ते सगळं लग्नात तुझं जाऊन ते सगळं मंडपात सगळं पाहिलेलं असतं. लग्न होऊन जातं ते. मग 2-3 दिवसांनी ते लहान लहान 2-3 मुलं असे मग खेळायला लागतात. मग खेळता खेळता मग ते काय म्हणतात, चला आपण लग्नाचा खेळ खेळू. काय खेळू? लग्नाचा खेळ खेळू. मग लग्नाचा खेळ खेळायला आता मग त्यात लग्नाचा खेळ लग्नाचा म्हणजे त्याला मंडप पाहिजे लग्नाला. मग लग्नाचा खेळ खेळायचा म्हणजे त्याला नवरदेव पाहिजे. मुख्य म्हणजे कोण असतं लग्नामध्ये? मुख्य कोण? वाजंत्री असतात काय? नवरदेव आणि नवरी. मग त्याला नवरी पाहिजे, नवरदेव पाहिजे. त्याला मग नवरा नवरीच्या बरोबर असणं ते करवाला करवली पाहिजे. त्याला भटजी पाहिजेत, त्याला वराडी पाहिजे, त्याला वाजंत्री पाहिजे, त्याला पंगत पाहिजे, जेवायला काहीतरी असं गोड आटम पाहिजे. हे सगळं पाहिजे ना लग्नाला. तर मजा आहे लग्नाची. आता त्यांच्याकडे कशाचं काय ते असलं? त्यांच्याकडे मंडप आहे का? मंडप नाही. मग त्यांच्याकडे नवरी आहे का? नवरी नाही. त्यांच्याकडे नवरदेव आहे का? नवरदेव नाही. त्यांच्याकडे वराड आहे का? वराड नाही. पत्रिका तरी छापल्यात का? काहीच नाही. मग कसं काय लग्न होईल? आता कसं काय लग्नाचा खेळ खेळणार? ते खेळतात तरी. मग कसा? दाटूमुटीचा. कसा खेळतात? दाटूमुटीचा. दाटूमुटीचा म्हणजे खोटा खोटा. कसा खेळतात? मग काय करतात ते? असं एक छोटासा मंडप करतात. फार लय मोठा नाही, गुडघे इतकाच. अशा 4 काट्या राहतात मातीत. असं एखादं कुठंतरी पडलेलं एखादं असं काहीतरी कापड वगैरे असं जुनं पानं त्याच्यावर असं बांधतात, सावली करतात. तिथंच एका बाजूला बाहुला तयार करतात. मग तिथं एक काडी घेतात अशी आणि त्या काडीला अशी चिंतकी गुंडाळतात. आणि हा नवरदेव
हा काय आहे नवरदेव. मग त्या नवरदेवाला बाहुल्यावर बसवितात. मग त्याच्यापेक्षा थोडी कमी उंचीची कमी जाडीची काडी घेतात, तिला अशी चिंतकी गुंडाळतात. ही कोण? नवरी. मग तसेच नवरीचे मामा, नवरदेवाचे मामा आणि सगळं तसंच. मग ही काडी म्हणजे नवरीचे मामा, ही काडी म्हणजे नवरदेवाचे मामा, ही म्हणजे भटजी, हा मधला अंतरपाठ, हे बाकीचे सगळे अक्षर हे वराडी बसलेले. असं सगळं लग्नाचा खेळ खेळतात, पंक्ती जेवतात, सगळं 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 लग्नाचा खेळ खेळतात. आणि सगळं लग्नाचा खेळ खेळून मग पुन्हा घरी जायच्या टायमाला सगळा खेळ काय करतात? मोडून टाकतात. खेळ मोड बामणीनबाईचं टकोरं फोड म्हणतात की सगळं मोडून टाकतात. म्हणतात की नाही? खेळतात की नाही? मग त्यांचा खेळ आहे की नाही? मग आता त्यांच्या खेळामध्ये नवरदेव आहे की नाही? नवरी आहे का नाही? पण त्यातलं खरं आहे का काही? नाही. पण खरं जरी नसलं, ऐका, खरं जरी नसलं पण त्या खेळामध्ये त्यांना आनंद येतो की नाही? आनंद येतो. आनंद येतो. खेळ हा मुळात आनंदाकरताच असतो. कशाकरता असतो? आनंदाकरताच असतो. तसं तो जसा त्या मुलांचा खेळ आहे, तो जसा मुलांचा काय आहे? खेळ आहे, तसं आपण ज्याला खरं समजतो हा व्यवहार, हा सगळा प्रपंच, असा संसार, हा सुद्धा एक काय आहे? खेळ आहे. खेळ खेळ आहे. खेळ हा पण हा खेळता आला पाहिजे. हा काय झाला पाहिजे? खेळता आला पाहिजे. फक्त कबड्डी हाच खेळ आहे असं नाही, विटीदांडू हाच खेळ आहे असं नाही, क्रिकेट हाच खेळ आहे म्हणजे असं नाहीये. संसार सुद्धा हा काय एक प्रकारचा खेळ आहे. ती फक्त संसाराचा खेळ खेळण्याची कला पाहिजे. आणि देवाचा हा खेळ आहे. त्यांनीच तर हा संसार निर्माण केलाय, खेळण्याकरता तर निर्माण केलाय. त्याचा खेळ आहे ना आपला सुद्धा खेळच आहे. आणि इथं तोच शहाणा आहे की ज्याला इथं चांगलं खेळता येतं. संसार हा खेळच आहे. लग्न करणं, बायकान, मुलं हा सगळा खेळ आहे. याला खरं समजू नका. घरन, आई बापन, पोरण सोरण हे सगळं 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 खोटं आहे. ते आपले नाही, आपण त्यांचे नाही, काही नाही. हे तेवढ्या पुरतं असतं. जसं ते लहान मुलांनी खेळ केलेलं लग्न, ते लग्नाचा खेळ जो असतो तेवढ्या पुरता असतो तो. तसं हे तेवढ्या पुरतं असतं. हे खरं नाही, वास्तव नाही. हा खेळ आहे. आणि हा जो खेळतो तो शहाणा आहे. त्याला खेळता आला पाहिजे. फक्त हनुम्या काय खेळ्या माझी हनुम्या शहाणा. या खेळामध्ये हनुमंतराय मात्र शहाणे. खेळ खेळतात पण त्या खेळामध्ये राजच येत नाही त्यांच्यावर. खेळता आला पाहिजे तसा खेळ. खेळ तर खेळायचा पण ते खेळात गुंतायचं नाही, गुंतून बसायचं नाही. आपलं कसं आहे, आपणही आपण संसार करतोच ना, हाही खेळच आहे ना संसार म्हणजे. पण आपण त्याच्यातून निष्ठतच नाही, निसटताच येत नाही आपल्याला. काय काय असतात ना, ती कबड्डी 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 गेले तिकडे, तिकडच मेले ती, परत येताच येत नाही त्यांना. तसं नाही, त्याचा उपयोग नाही. त्याला खेळता आलं पाहिजे. कबड्डी 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 करत जायचं, आपल्याला धरायला आला की त्याला लात मारून तिकडे पालतात, त्याचं तोंड पडलं पाहिजे मातीत आणि परत आलं पाहिजे, येता आलं पाहिजे. त्याला म्हणतात खेळाडू. तसं संसारात जायचं, संसारामध्ये खेळण्याकरता उतरायचं. पण संसार जर आपल्याला धरायला लागला तर संसाराला लात मारायची आणि निघायचं. लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. असं जो खेळतो तो खराच खेळाडू आहे. मग आणि तसा हा देव आहे. खेळ तर खेळतो, खेळ तर करतो, पण खेळात सापडतच नाही, अंगालाच लागू देत नाही खेळाचं काही, असं थोडं सुद्धा काहीच असं चिटकूच देत नाही संसारात स्वतःच्या अंगाला. अलिप्त पद्म पत्र मिवांभसा. जसं पद्म म्हणजे कमळ. ते कमळ कुठं असतं? कमळाची पानं कुठं असतात? दगडावर, डोंगरावर, कुठं असतात? तळ्यात, पाण्यातच असतात ना कमळाची पानं. पाण्यात असतात पण त्याला पाणी नाही लागत. चिटकतं पाणी कधी त्याला? पाणी चिटकत नाही. तसं संसाराचा खेळ खेळावा पण संसार अंगाला लागू देऊ नये.
तो मिथ्या आहे, खोटा आहे, अवास्तव अशा प्रकारचं समजून खेळ खेळावा. तसंच आहे. आणि हा खेळाडू आहे, इतका चतुर आहे, इतका चतुर आहे, स्वतः खेळतो, स्वतःच्या अंगाला चिटकू देत नाही आणि दुसऱ्याला मात्र फसवितो खेळात. मायेच्या योगाने लाघवे म्हटले ना, त्या लाघव म्हणजे मायेच्या योगाने वेगवेगळे कसेही खेळ खेळतो हा. त्याला अशक्य असा कोणता खेळच नाही. कसाही स्वतः त्याच्यात गुंतत नाही. बघा तुम्ही, खेळतो, संसार तर करतो, हा संसाराचा खेळ खेळतो. कृष्णावतारामध्ये किती बायका केल्या, बाप 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 बाप, किती केल्या? 16,108 बायका केल्या, 16,108. पण 16,108 बायका असताना नारद मुनी एक मागायला गेली, एक सुद्धा दिली नाही. म्हणजे एवढा खेळला, एक सुद्धा वाटली नाही त्याला. पण एकीच्या सुद्धा आसक्तीमध्ये तो गुंतला नाही. अलिप्त, एवढ्या भोगून, एवढ्या अंगना भोगून अलिप्त राहिला, अलिप्त राहिला. मग खोटं म्हणावं तर खोटं कसं काय? बरं, नुसते पोगल्या म्हणजे ते काय नुसतं असं नाही ना. एकीला 10 मुलं होते आणि तरी ब्रह्मचारीच. काय 16,108 देवाच्या राण्या होत्या, एका राणीला किती मुलं होते? 10 मुलं आणि एक मुलगी होती. फक्त एकीला नव्हतं. कोणाला? जामवंतीला संतती नव्हती, म्हणून तिला सुद्धा संतती होण्याकरता तपश्चर्या केली, भगवान शंकराची आराधना केली. आणि भगवान शंकराची आराधना करून तिला संतती मागून घेतली. आणि भगवान शंकराच्या कृपेने ती संतती झाली, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? सांब. सांबो जांबवती सुतः. पण अलिप्तच व्हा. एवढा संसाराचा खेळ केला पण अलिप्त. खोटं नाही हो, खोटं कसं काय म्हणता येईल? दिली वाट यमुने माय खरी. तुम्हा आम्हा भुली पडली कशा परी, आम्हा तुम्हा भोगोनी काय म्हणे हा ब्रह्मचारी. दिली वाट यमुने माय खरी, तुम्हा आम्हा नकळे अद्याप. काय झालं? एकदा यांच्याकडे द्वारकेत असताना दुर्वासुशी जेवायला आले. जेवायला आले म्हणण्यापेक्षा ते येऊन थांबले मध्ये यमुनेच्या पलीकडे एका झाडाखाली बसले. निरोप पाठविला की मी आलेलो आहे आणि माझ्या जेवणाची व्यवस्था करा. भगवंतांनी सगळ्यांना सांगितलं, हे बघा माझे गुरु महाराज आलेत आणि त्यांना जेवण घेऊन जायचंय आणि त्यांना जेवण खूप लागतं, म्हणून सगळे तुम्ही स्वयंपाक करा आणि जेवण घेऊन जावा. 16,108 होत्या. सगळ्यांनी स्वयंपाक केला. समजा एकीनं समजा 10-5 जरी पोळ्या म्हटलं, ते 16,108 गुणिले 5 पोळ्या जरी म्हटलं तर किती होत्यात पोळ्या? उगा थोडा भात, उगा 2-4 भजी, उगा 1-2 कुरडई, 2 पापड, उगा 2-3-4 चटण्या, उगा 2 लोणच्याच्या पुडी. हे सगळं म्हटलं तर किती होतं? सगळ्यांनी आणलेलं हे सगळं. सगळ्यांनी ह्या भाकरी घेतल्या डोक्यावर आणि निघाल्या. चला, आपले महाशय जर एवढे चतुर आहेत, त्यांचे गुरु महाराज कसे असतील बघूच आपण, दर्शन घेऊन येऊन सगळ्याच अतिशय उत्सुकतेने निघालेल्या. पण निघाल्या तर यमुना भरून चाललेली होती. पलीकडे जायचं कसं जाता येईल पलीकडं? परत आल्या. तुम्ही गेले नाही का? भगवंतांनी विचारलं. हो, निघालो होतो पण आम्ही परत आलो. का? नदीला खूप पाणी आहे, नदी भरून चालली, आम्ही पलीकडे कसं काय जायचं? ती म्हणे काय त्याच्यात काय एवढं? तुम्ही तिला जाऊन सांगा. काय सांगा? तिला असं म्हणा की हे यमुनामाई, जर कृष्ण बाल ब्रह्मचारी असेल तर तू आम्हाला काय कर, वाट दे. आता त्या तर तोंडाकडेच लागल्या बघायला. बाल ब्रह्मचारी
आमच्याशी आम्ही याच्याबरोबर संसार करतोय ना, आम्हाला म्हणतो की बालब्रह्मचारी म्हणून सांगा तिला. ठीक आहे सांगितलं. ती म्हणे तुम्हाला पलीकडे जायचंय ना, मी म्हणतो ते तुम्ही सांगा फक्त, बाकीचं नाही काही. ठीक आहे बाबा. मग त्या सगळ्या गेल्यानं सांगितलं की बाई यमुना माई आम्हाला पलीकडे जायचंय, दुर्वास ऋषींना जेवण घेऊन जायचंय, आणि आमचा कृष्ण जर बालब्रह्मचारी असेल तर तो आम्हाला काय कर, वाट दे. दिली ना यमुना माईनं वाट. म्हणजे 16,108 बायका भोगून प्रत्येकीला 10-10 मुलं असून यमुना माईनं काय दिली, वाट दिली. सगळ्या भाकरी घेऊन पलीकडे गेल्या, दुर्वासांच्या समोर ठेवल्या. दुर्वासांनी सगळ्याहून एकदाच पाणी फिरवलं आणि सगळं सोहा करून घेतलं. पुन्हा इकडे इकडे लागले बघायला. आता घाबरले ते, आता अजून मागितलं तर कुठलं द्यायचं. त्यामुळे एक जण पुढे झाली थोडंसं धैर्य करून म्हणे महाराज अजून आणायचं का, नाही म्हणे धकून घेईन आता. आशीर्वाद वगैरे घेतला निघाल्या. परत आले तर पुन्हा यमुना व्हायला लागली होती. आता काय करायचं. परत गेल्या महाराज आम्ही आता जायचं कसं. आल्या कशा, तर तुमच्या चेल्याने मंत्र दिला होता. काय मंत्र दिला होता की जर कृष्ण ब्रह्मचारी असेल तर वाट दे म्हणून. यमुना माईने वाट दिली. पण आता यमुना माईला असं सांगा की दुर्वास ऋषी जर निराहारी असतील, म्हणजे त्यांनी काही अन्नाचं कणही खाल्लेला नसेल तर आम्हाला वाट दे म्हणून. गेल्या सांगितलं यमुना माईनं, पुन्हा वाट दिली. पोचल्या घरी. मला सांगायचंय काय, म्हणजे 16,000 पत्न्यांचा भोग घेऊनही तो ब्रह्मचारी, आणि इकडं कितीतरी क्विंटल अन्न खाऊनही हे काय निराहारी. हे कसं कसं नाही, ही वर्म इथं काय तर खेळ खेळले ते संसारातला, पण संसार अंगाला चिटकू दिला नाही. यस्य न हंकतो भाव बुद्धी यस्य न लिप्यते हत्वापि सैमा लोकांना हंती न निबद्धते. आणि हा खरा खेळाडू आहे, खेळाडू. आणि देवही तसाच खेळतो. संसाराचा खेळ तर करतो, पण सापडत नाही, स्वतः सापडत नाही. आणि मायेच्या योगानं तो काय चलाखी करतो, काय मायेच्या योगानं तो काय चातुर्य करतो, काय चलाखी करतो, काय समजत नाही. दुसरे मात्र त्या खेळामध्ये काय होतात, फसतात. म्हणून तर ते गोपाळ त्याला खेळात घेत नव्हते. म्हणायचे हे जो राजच कधी येत नाही, नाही म्हणे याला खेळातच नाही घेणार. कधीच राज येत नाही याच्यावर, कारण तो खेळतोच तसा. कारण त्याची उपाधी माया आहे. मायेच्या योगानं तो खेळतो. मायेच्या योगानं तो कसलाही खेळ खेळतो, कसलाही खेळ खेळतो, काहीही करतो. हे जग त्यांनीच निर्माण केलं. अहो हे आपण जे म्हणतो ना, कृष्ण अवतार, राम अवतार, परशुरामाचा अवतार, नामका अवतार, तमका, त्याचा खेळ आहे तो खेळ. सोंग आहे त्याचं. ते काय आहे त्याचं, सोंग. सोंग सोंग म्हणजेच काय, खेळ. लोक नाटकं करतात. मग नाटकामध्ये आता 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 हे चित्रपट वगैरे जरा हे आधुनिक निघालं, त्याच्यामुळं ते बायका वगैरे त्यात जायला लागले नाटकात. पहिले सगळे बायाचे पात्र त्या नाटकातले सगळे माणसंच करायचे. मग एखादा त्या नाटकामध्ये राजा असायचा, त्याच्या 2 राण्या असायच्या, एक आवडती असायची, एक नावडती असायची. पण मग आवडती असली तरी त्या आवडतीचं पात्रही पुरुषच करायचा, आणि नावडती राणीचं पात्र सुद्धा कोणी केलेलं असायचं, पुरुषांनीच केलेलं असायचं. मग नाटकामध्ये तर लोकांना ही राणी दिसायची, पण तो स्वतः कोण असायचा, पुरुष असायचा, पुरुष असायचा. नाटक पाहत असताना, नाटकाचा अभिनय करत असताना जरी त्याला म्हणा किंवा तिला काय म्हणायचं ते म्हणा, जरी राजापासून सुख होत असलं, असं दिसत असलं, तरी आतून तो स्वतःला राणी समजत होता का, नाही. मग त्याला खेळाचा आनंद आहे. मग त्याला काय असतो, त्याला आनंद आहे, पण राजापासून होणाऱ्या सुखाचा नाही. मग त्याला आनंद जो असतो तो कशाचा, आपण केलेल्या अभिनयाचा. आता ज्या वेळेला रावणाने सीता चोरून नेली ते सुद्धा एक नाटकच आहे ना. किंवा आता तरी टीव्हीवर किंवा आता नाटक करतातच ना लोक.
मग रावण ज्यावेळेला सीतेला घेऊन जातो त्यावेळेला सीता रडत असते, मोठ्यानं अशा प्रकारचे आक्रोश करत असते. आणि मग ते सीता रडायला बघून ते जे पाहणारे लोक, प्रेक्षक लोक जे तेही रडायला लागतात. आणि ते रडायला लागलेले दिसले की नाटकातली ती जी सीता आहे ती आतून हसत असते. काय अभिनय! त्याला तर खेळ म्हणतात, त्याला तर काय म्हणतात, खेळ म्हणतात. खेळातलं खरं नसतं काहीच, खेळातलं सगळं खोट आहे. तसा संसार हा सगळा काय आहे, खोटा अशा प्रकारचा आहे, खोटा. आणि हा सगळा 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 खेळ आहे तो. आणि हा सगळा कोणताही आणि कशाही प्रकारचा खेळ तो खेळतो आणि मायेच्या योगाने खेळतो. मायेच्या योगाने कसाही खेळ काहीही करतो. हा एक दृष्टांत सांगतो तुम्ही. काय झालं, एकदा नारद मुनी नेहमीच त्यांचा संचार सुरूच असतो कुठेही. एकदा हिमालयात गेले. हिमालयात गेलेले असताना गंगा नदीच्या तीरावर त्यांना एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा एक आश्रम दिसला. आश्रमामध्ये थांबले ते, बरं वाटलं त्यांना. तिथं थोडंसं भगवंताचे चिंतन केलं, त्यांना समाधी लागली. कितीतरी वर्ष तिथंच ते समाधीमध्ये होते. आणि नारद समाधीमध्ये आहेत बऱ्याच वर्षापासून हे ज्यावेळेला इंद्राला कळालं, इंद्राच्या मनामध्ये थोडंसं असं गोळा आला. त्याला वाटलं हे बाबा तपश्चर्या कशासाठी करतोय काय माहिती, ह्याला काय माझी गादी बळकावायची का काय, असं येतच मनामध्ये संशय येतोच त्या पदावर असणाऱ्या माणसाच्या मनात. कोणी काही करायला तरी त्याला काय येत असतो, संशय येतोच. इंद्राला संशय आला आणि मग ते नारदांची तपश्चर्या भंग करण्याकरता म्हणून इंद्राने कामदेवाला बोलवलं. कामदेवाला काही सोबत मंडळी पाठवली आणि नारदाची तपश्चर्या भंग करण्याची आज्ञा दिली. कामदेव आले. कामदेवाने नारदांच्या तिथं आश्रमाजवळ येऊन सगळीकडे असं वातावरण तयार केलं. सुंदर सुंदर अशा प्रकारच्या वेली, झाडं, त्यांना फुलं आलेले, फळं आलेले, कोकिळा तिथं बसून कुहू कुहू कुहा अशा प्रकारचे आवाज करू लागलेले आहेत. शीतल, मंद आणि सुगंधी वारा वाहू लागलेला आहे. आणि सगळ्या त्या अप्सरा वगैरे घेऊन तिथं कामदेव सगळं तिथं क्रीडा करू लागले. कामदेवानी नारदांना काम निर्माण होण्याकरता बाण मारला. त्या सगळ्या अप्सरा तिथं चेंडू वगैरे असे वेगवेगळे खेळ खेळू लागलेले आहेत. नारदांचं समाधीतून उठले पण त्याचा काम नाही निर्माण झाला. पाहिलं हे कामदेवाने की आपण एवढा प्रयत्न करूनही नारदांच्या अंतःकरणामध्ये काम वासना निर्माण होत नाही. आता जर यांनी आपल्याला शाप दिला तर. घाबरला कामदेव, सगळेच घाबरले. शरण गेले नारदांना. नारदांनी क्षमा केली. जा म्हणे, आम्ही विष्णू दासच तैसे नव. आणि तुझ्या मालकाला जर असं वाटत असेल किंवा मी इंद्रपद मिळवण्यासाठी तपश्चर्या करतोय, चूक आहे त्याची. अरे आम्ही त्या इंद्रपदाला तर आम्ही स्वर्गाचं ऐश्वर, ते इंद्रपद आणि इंद्रपद भोगणारा जो जीव आहे त्याला आम्ही येडं झालेल्या माणसासारखं समजतो. भोगी आहे तो. आमचं साध्य, आमचं लक्ष, आमचं ध्येय ते नाही. आमचं ध्येय काय असतं, परमात्मा असतं. असं सांगून ते सगळे दर्शन घेऊन निघून गेले. सगळं झालेलं इंद्राला सांगितलं. इंद्राला आश्चर्य वाटलं. ते निघून गेले. पण नारदांना काय झाला, अहंकार झाला. यावे आपण कामाला जिंकलं. कामाला किती श्रेष्ठ आहे आपण. ज्या कामाला भगवान शंकर जिंकू शकले नाही. नुसतं कामाला जिंकलं असं नाही, क्रोधालाही जिंकलं ना. कारण भगवान शंकरांनी एक वेळेला कामाला जिंकलं, कामाला पण क्रोधाला नाही जिंकलं. क्रोधाने त्या कामाला नष्ट करून टाकलं. क्रोध आवरला नाही, पण मी कामही आवरला आणि क्रोधही आवरला. म्हणजे भगवान शंकरापेक्षा मी काय झालो, श्रेष्ठ झालो. असा अहंकार झाला. आणि मग काय ब्रह्मदेवाकडे गेले सांगायला, पितामह पितामह पितामह. असं असं झालं. ते नसतील पितामह म्हणे, ते पिताश्री म्हणत असतील, कारण त्यांचे पिता आहेत ना ते. बाकीच्या सगळ्याचे ते पितामह. हा
कामाला आणि क्रोधाला जिंकलं. ब्रह्मदेवाला तो किती आनंद झाला, कारण जे ब्रह्मदेवाला शक्य झालं नाही ते पोरांनी शक्य केलं ना. मग आपल्या पोराचा उत्कर्ष पाहून कोणत्या बापाला आनंद नाही होणार. तिथून पुन्हा भगवान शंकराकडे गेले नारद. भगवान शंकराकडे जाऊन सांगितलं. मग पुन्हा ही सगळी झालेली घटना सगळी. आणि मग ते सांगण्यामध्ये भगवान शंकराच्या लक्षात आलं की नारदांना काय झालाय, अहंकार झालाय. अहंकार झालेला आहे. मग भगवंतांनी सांगितलं की नारदा, वैकुंठाला गेलते तुम्ही? नाही म्हणे, तिकडेच निघालोय. जा वैकुंठाला, देवाचं दर्शन घ्या, पण ही झालेली घटना तिथं निवेदन करू नका, सांगू नका. ठीक आहे म्हणे, तुम्ही म्हणत असाल तर नाही सांगत. मग तिथून आज्ञा घेऊन निघाले. पण रस्त्याने नारदांच्या मनात विचार आला, काय भगवान शंकर सुद्धा किती हे आहे, म्हणजे त्यांना क्रोध आवरला नाही आणि आपण क्रोध आवरला हे जर भगवंताला कळालं तर भगवंताला मी त्यांच्यापेक्षा मोठा असं वाटेल, म्हणून हे सांगू नका म्हणतात. पण नारदांनी ठरवलं की सांगायचं जाऊन. नारद वैकुंठाला गेले. भगवंतांनी नारदाचं स्वागत केलं आणि मग म्हटलं, देवा अहो नारद, इतके दिवस कुठे गेले होते तुम्ही? फार दिवसांनी तुमचं दर्शन झालं. आणि मग काय नारदांनी सांगितलं, इतके दिवसापासून मी तपश्चर्या करत होतो, अमकं झालं तमकं झालं, ते कामदेवाला अप्सरा आल्या, हे सगळं झालेलं सांगितलं. आणि त्याच्यातून देवाला नारदांच्या अहंकाराची भाषा जाणवली. नारदांना काय झालाय, अहंकार. आणि देवाला अहंकार अजिबातच सहन होत नाही. अजिबात अहंकार सहन होत नाही. देव बाकीचं सगळं सहन करेल, पण अहंकार नाही सहन करत. तिळ मात्र जरी होया अभिमान, मेरू तो समान भार देवा. पर्वतासारखा, मेरू पर्वतासारखा देवाला ते ओझं होतं, एवढ्या अहंकाराचं, तिळा एवढ्या अहंकाराचं. आणि नारदाला तर किती मोठा अहंकार झालाय. भगवान शंकरापेक्षा स्वतःला मोठं समजायला लागले. आणि मग भगवंतानी मायेनं खेळ रचला. हे इथं माझा मुद्दा आहे. नारदांचा अहंकार घालवण्यासाठी भगवंतानी खेळाची रचना केली, खेळाची. आणि ती मायेच्या योगानं केली. कशाच्या योगानं? मायेच्या योगानं. भगवंताचं दर्शन घेऊन, आज्ञा घेऊन ज्यावेळेला नारद निघाले आकाशमार्गाने, रस्त्यामध्येच एक असं भलं मोठं एक नगर भगवंतानी मायेच्या योगानं निर्माण केलं. नारदांनी पाहिलं, अरे हे कसं काय हो इथं, हे कसं काय? या रस्त्याने आपण कितीतरी वेळेला आलो, कितीतरी वेळेला गेलो, पण हे कधी दिसलंच नाही. हे कुठून आलं, कसं काय आलं? पण नारदांनी विचार केला की आपलं तपश्चर्येमध्ये बरेच दिवस गेले आणि जगामध्ये कितीही बदल होऊन जातो. झालं, केलं असेल कोणी निर्माण इथं. कोण? नगरच एवढं सुंदर होतं, वैकुंठापेक्षा सुंदर. वैकुंठाची जशी रचना त्याच्यापेक्षाही ती रचना सुंदर होती. मायेनंच निर्माण केलेलं होतं ते सगळं. त्या नगरामध्ये राहणारे लोक स्वर्गातल्या देवापेक्षा सुंदर होते. तिथल्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना पाहिल्यानंतर स्वर्गातल्या अप्सरा सुद्धा लाजतील. तिथलं ऐश्वर्य तर स्वर्गापेक्षा 100 पटीनं जास्त होतं. शिलनिधी नावाचा तिथला राजा होता. चला पाहू कोण आहे इथं, काय आहे, काय बघावं ते म्हणून नारद तिथं उतरले. काहीतरी उत्सव होता. नारदांना म्हटलं सप्ताह बिप्ताह आहे का काय माहिती. चौकशी केली, सप्ताह नव्हता, यज्ञही नव्हता, पण तिथं स्वयंवर होतं. शिलनिधी नावाचा जो राजा, त्याची एक राजकुमारी होती, मोहिनी नाव तिचं होतं, विश्वमोहिनी. मायेचाच तो अवतार होता असं लोकांनी सांगितलं. किंवा ती राजा आहे, त्याची स्वयंवर आहे, चला आपण भेटून तरी जाऊ राजाला म्हणून नारद त्या नगरात गेले, राजदरबारात गेले. राजाने नारदांचं स्वागत केलं, पाद्यपूजा केली, आसनस्थ केलं, आसन दिलं बसायला. आणि मग सगळं झाल्याच्या नंतर राजाने स्वतःची कन्या जी मोहिनी, तिला दर्शनासाठी आणलं. नारदांच्या दर्शनासाठी ज्यावेळेला ती आली, तिचं रूपच एवढं सुंदर होतं की तिचं रूप पाहून लक्ष्मी सुद्धा लाजेल.
नारदांनी जेव्हा तिला पाहिलं, नारद तर असे तिच्या नुसत्या तिच्या रूपाकडे असं पाहतच राहिले, डोळ्याची पापणीच खाली पडना. ती आली, नारदांच्या पाया पडली, जवळ उभी राहिली. तो नारद तिच्याच तोंडाकडे पाहता, तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी. नारद आपल्या देहभावालाच विसरून गेले. त्या राजानेच म्हणला, ओ महाराज, अहो माझी कन्या आलेली आहे, तुमचं पाया पडली, दर्शन आशीर्वाद द्या ना. मग आशीर्वाद दिला, स्वस्ती भव, कल्याणमस्तु, आशीर्वाद वगैरे दिला. आणि मग राजाने सांगितलं, महाराज इथं स्वयंवर आहे आणि आपण त्रिकालदर्शी आहात, भूत भविष्य वर्तमान सर्व जाणणारे आहात, तर हिचं भविष्य काय ते तरी आम्हाला सांगा. हिचा पती कोण होणार आहे, हिचं काय, हिचं भाग्य काय सांगते, हिचं प्रारब्ध काय सांगते, सांगा आम्हाला. नारदांनी तिचे ते कपाळाच्या रेषा पाहिल्या, ओळखलं, चिन्ह लक्षण ओळखलं. तरी नारद म्हणले, हात बघू. आणि मग तिचा हात आपल्या हातात घेतला, हातावरच्या रेषा पाहिल्या. नारदांनी ती सगळी हातावरची आणि कपाळावरची सगळी लक्षणं ओळखली. नारदांच्या लक्षात आलं की ही ज्या पुरुषाच्या गळ्यामध्ये माला टाकील, वरमाला टाकील, तो अमर होईल. तो काय होईल? अमर होईल. अमर, तो कधीच मरणार नाही. त्याला कोणताच शत्रू जिंकू शकणार नाही. तो मरणारही नाही, त्याला कोणता शत्रू जिंकणारही नाही, आणि सगळं त्रैलोक्याचा तो अधिपती होईल. म्हणजे हिच्या प्रारब्धानं ही ज्याच्या गळ्यामध्ये माळ टाकील त्याला एवढं ऐश्वर्य प्राप्त होईल. आणि पुन्हा ही तर आहेच. नारदांच्या तोंडाला पाणी सुटलं ना. त्रैलोक्याचा अधिपती कोणाला व्हावं असं वाटत नाही. आपण अमर व्हावं असं कोणाला वाटणार नाही. आपल्याला कोणताही शत्रू मारणार नाही हे कोणाला नको वाटतंय. नारद पुन्हा राजांनी सांगितलं की म्हणे, महाराज सांगा ना काय भविष्य आहे. नारदांनी जे काही ते सांगितलंच नाही, दुसरंच असं इकडचं तिकडचं जोडून थोडं काहीतरी सांगून दिलं आणि नारद तिथून निघून गेले. पण बाहेर जरी आले नारद तरी नारदांच्या मनामध्ये तेच होतं की आता हिला काय करावं, ही आपल्याला मिळाली पाहिजे. ती आपल्या गळ्यात कसं काय माळ घालील, आपल्या गळ्यात कसं काय माळ घालील. आपल्याजवळ आहे काय? धोत्रम न पात्रम न तांब्या न वाटी, एक विणान चिपळ्या, दुसरं काय आहे? कसं काय आपल्या गळ्यात माळ घालेली? नारदांच्या लक्षात आलं, मुलगी जी माळ घालते ती काय पाहत असते? मुलाचं रूप पाहते. ते काय घर पाहणार नाही, ते काय बाकीचं काय पाहत नाही. कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम कुलमिच्छन्ति बांधवाः मिष्टान्नम इतरे जनः. ज्या वेळेला मुलगा पाहायचा असतो ना, त्यावेळेला मुलगी बाकीच्या गोष्टी काही पाहत नाही. मुलगी काय पाहत असते? रूप पाहत असते. रूप, मुलगा कसा आहे दिसायला, तो कसा दिसतो, मुलाचं रूप पाहत असते मुलगी. मुलीची जी आई आहे ना, आई ती मुलाचं रूप नाही पाहत. मग मुलाकडे संपत्ती किती आहे, माझी मुलगी तिथं गेल्याच्या नंतर ती सुखानं राहिली पाहिजे याचा विचार कोण करत असते? माता करत असते. माता वित्तम पिता श्रुतम. पिता काय विचार करतो? मुलगा कशाच्या रूपाचा आहे, त्याच्याकडे किती संपत्ती, याचा विचार पिता नाही करत. मग पिता हे पाहत असतो की त्या मुलाची कीर्ती कशी आहे, त्याच्याविषयी समाजामध्ये काय ऐकायला भेटतंय, ह्या गोष्टीचा विचार, त्याच्या सद्गुणाचा विचार, त्याच्या कीर्तीचा विचार बाप करत असतो. तिचे जे बंधू आहेत ते बंधू काय पाहत असतात? कुलमिच्छन्ति बांधवा. आपली बहीण ज्या मुलाला द्यायची त्या मुलाचं कुळ चांगलं आहे का, आपल्या कुळाला अनुरूप अशा प्रकारचं ते कुळ आहे का, याचा विचार बंधू करत असतात. आणि तुमच्या माझ्यासारखे जे गेलेले असतात इतर लोक, ते कशाचा विचार करतात?
ती मुलगा कसा याचा विचार करीत नाही, त्याच्या घरी काय याचा विचार करीत नाही, तो कसा वागतो याचा विचार करीत नाही. आपल्यासारखे गेलेले फक्त जेवायला काय याचा विचार करतात. मिष्टान्न मिळतं जना, बाकीचं जाऊ द्या. पण मुलगी कशाचा विचार करते? रूपाचा विचार मुलगी करत असते. नारदांच्या लक्षात आलं, बरं रूपाचा विचार तर आपल्याकडे रूप बी नाही, काय करावं नारदांनी विचार. मग लक्षात आला, हा आपण भगवंताला रूप मागून घेऊ. जगामध्ये सगळ्यात सुंदर कोण आहे? भगवान आहे, देव आहे. देवाला आपण ते रूप मागून घेऊ. लगेच आता वैकुंठात जायला वेळ लागल. मग तिथं जागेवरूनच भगवंताचं स्मरण केलं. स्मरण केल्यावर देव पुढे येऊन उभे राहिले. देवाला सांगितलं, अहो देवा, नारदांना विचारलं, अहो नारदा, का बरं माझं स्मरण केलं, का बरं बोलवलं मला? अहो देवा, तुम्हाला माझं कल्याण व्हावं वाटतं का नाही? देवाने सांगितलं, अहो नारदा, अखंड तुमच्याच कल्याणाचा विचार माझ्या मनात असतो. बोला काय पाहिजे, काय करू तुमच्या कल्याणासाठी? नारदाने सांगितलं, देवा, माझ्या कल्याणाकरता म्हणून तुम्ही काय करा, हरिरूप मला द्या. हरिरूप मला द्या. हरी शब्दाचे अनेक अर्थ आहेत. हरी म्हणजे इंद्र, हरी मागं सांगितलं तुम्ही प्रवचनात. हरी म्हणजे सिंह, हरी म्हणजे वानर, हरी म्हणजे विष्णूचं बी एक हरिरूप आहे ना. अशा हरी शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ठीक आहे म्हणे, देतो. ज्या योगानं तुमचं कल्याणच होईल असं तुम्हाला मी रूप देतो, असं भगवंतांनी सांगितलं. भगवान निघून गेले. नारदांना वाटलं आपल्याला भगवंतांनी हरिरूप दिलं, आणि त्याच अशा अभिमानामध्ये, त्या गर्वामध्ये नारद त्या स्वयंवरामध्ये गेले. देशोदेशीचे सुंदर सुंदर राजकुमार राजे लोक तिथे येऊन बसलेले. आता नारद ऋषी आहेत, मग ऋषी करता जी वेगळी व्यवस्था होती त्या ऋषीमध्ये जाऊन बसावं ना नारदांनी. राजकुमारामध्ये जाऊन बसले नारद. कारण कामना अंतःकरणामध्ये निर्माण झाली. कामातुराणां भयं न लज्जा. पहिल्याच आसनावर नारद जाऊन बसले. नारदांच्या मनामध्ये असं वाटत होतं की ती आली ना, पहिल्यांदा माझ्या समोर येईल आणि ती पुढे जाणारच नाही, माझ्याच गळ्यात माळ घाली. बरं, नारदांना देवाने रूप दिलंही होतं, हरिरूप दिलं होतं, आणि ते बाकीच्याला कोणाला दिसत नव्हतं. ते दोन एक ब्राह्मणाच्या वेशामध्ये तिथं शिवगण होते, शृंगी आणि भृंगी. त्यांना ते सगळं ज्ञात होतं की नारदांना भगवंतांनी असं असं रूप दिलेलं आहे. वानराचं रूप दिलं होतं, काळं तोंड. नारदांना वाटायचं आपल्याला सुंदर रूप दिलेलं आहे. बाकीच्यांना नारदाचंच रूप दिसायचं. ती आली मोहिनी वरमाला हातामध्ये घेऊन नारदांना पाहिलं. पहिल्यांदा तर दचकलीच, असं काय आलं इथं. घाबरली, ती पुढे निघून गेली. ते असं कसं काय झालं गड्या, आपल्याला असं डावलून पुढे कसं काय गेली. पण मग ती वर शोधित ज्यावेळेला पुढे गेली, नारदांना वाटलं आपल्याला नीट व्यवस्थित पाहिलं नसेल, मग तिथून उठली आणि पुढे जाऊन बसली. पण तरी नारदांच्या गळ्यात काय तिने माळ घातली नाही. नारदांच्या गळ्यात माळ घातली नाही. भगवान तिथं एका राजकुमाराच्या रूपात येऊन बसले होते. अतिशय ती सुंदर रूप. ते तिला भावलं. तिनं त्याच्या गळ्यात माळ घातली. दोघांचा विवाह झाला आणि त्या मोहिनीला भगवान घेऊन गेले आणि नारद बघतच राहिले. असं तडपडायला लागले. तिची कितीतरी अपेक्षा केली होती नारदांनी आणि ती मिळाली नाही. मग ते शृंगी आणि भृंगी जवळ आले. नारदा, अहो जरा आरशात तरी बघा तुमचं तोंड. आरसा नव्हता पण पाणी होतं. त्या पाण्यात पाहिलं तर नारदही घाबरली. पाहिजे वानराचं रूप, आणि वानराचं रूप दिसलं कसं काय ती गळ्यात माला घालीन बरं. मग खूपच त्यांना क्रोध आला. तुम्हाला ज्ञात असून तुम्ही माझी थट्टा केली, तुम्हाला मी शाप देतो, जा तुम्ही राक्षस व्हाल. आणि मग ते शृंगी भृंगी ती राक्षस व्हाल म्हणून नारदाच्या शापाने मग ते हिरण्याक्ष हिरण्यकश्यप ते रावण आणि कुंभकर्ण झाले. पण नारदाचा क्रोध काही शांत झालाच नाही. सांगितलं, या विष्णूने मला रूप देतो म्हणून सांगून जगामध्ये माझी काय केली, सगळं हास केलं. माझं सगळं जग मला हसेल आता हे ज्ञात झाल्यावर.
तर एक तर विष्णूला शाप देतो, नाही तर मी तरी आत्महत्या करतो. क्रोधाने नारद असे निघाले, आता वैकुंठात जातो आणि आता काहीतरी करतो म्हणून. तर पुढून समोरून भगवान गरुडावर बसून आले. गरुडावर बसलेले आहेत. एका बाजूला लक्ष्मीने, एका बाजूला मोहिनी, दोघीच्या खांद्यावर हात टाकले आणि नारदाच्या समोरून चालले. नारदाने काही पाहिलंच नाही, असं काही काही नारद चालले होते. कारण देव जवळ असून सुद्धा दिसलं नाही, कारण अंतःकरणामध्ये विकार होता. विकार अंतःकरणामध्ये असल्यावर देव जवळ असून दिसत नाही. आता देव कुठं नाही, आपल्याही जवळ देव आहे पण दिसत नाही. विकार सगळे शांत करावे लागतात, त्यावेळेला देव दिसतो. देवानेच आवाज दिला, ओ नारदा, अहो एवढं कुठं काही न चालले. आणि नारदानी पाहिलं, अरे बाप बाप, एक हात लक्ष्मीच्या खांद्यावर आणि एक हात मोहिनीच्या खांद्यावर. त्या मोहिनीच्या खांद्यावर की जिची अपेक्षा कोणी केली होती, नारदाने केली होती. आता नारदांना आता काय बोलावं याला काय सुचनाच. आता नारदांना सुरुवात केली. नारदाने, काय समजतो स्वतःला तू? कपटी आहे तो, कपटी. अनेकांना तो कपट करून फसवलास. त्या समुद्र मंथनाच्या वेळीही राक्षसांना मदिरा पाजली. भगवान शंकराला तर तू विष पेण्याकरता दिलं, सगळ्यांना बावळट बनवलं. आणि स्वतः मात्र समुद्र मंथनातून निघालेली लक्ष्मी स्वतःकडे घेतली. कौस्तुभमणी स्वतःकडे घेतला, स्वतःला अमृत प्यायला घेतलं, बाकीच्या सगळ्याला फसवलं. अनेक जणांना तू अशा प्रकारचा कपटाने फसवतोस. स्वतःला सामर्थ्यवान समजतोस. आज चांगलं घर शोधलंस तू, मी तुला शाप देतो. ज्या स्त्रीची माझ्या अंतःकरणामध्ये इच्छा होती, त्या स्त्रीचा आणि माझा तू योग केलास, आणि जे रूप घेऊन तो योग केलास, तेच रूप तुला पुन्हा घ्यावं लागेल. आणि तुझा आणि स्त्रीचा काय होईल? वियोग होईल. आणि मला तू वानराचं रूप दिलंस, तर त्या रूपामध्ये तुला वानराचं साह्य घ्यावं लागेल. नारदाने शाप दिला. नारदाच्या शापामुळे देवाला पुन्हा राम रूपामध्ये यावं लागलं. आणि नारदाच्या शापामुळं पुन्हा रामाचा आणि सीतेचा काय झाला? वियोग झाला. पुढचं जाऊ दे, मला ते नाही सांगायचं. पण हा सगळा खेळ कुणी केला? नारदांना अभिमान झाला होता. नारदाचा अभिमान घालवण्याकरता हा सगळा मायेच्या योगानं खेळ कुणी केला? देवाने केला. असे खेळ हा खेळतो. हा तर फक्त नुसता तुम्हाला नमुना सांगितला. मायेच्या योगानं सृष्टी निर्माण करतो, मायेच्या योगानं सृष्टीचं पालनही करतो, सगळे बदलही मायेच्या योगानंच करतो, आणि सृष्टीचा फलही मायेच्या योगानंच करतो. मायेच्या योगाने कोणताही खेळ हा खेळू शकतो, कोणताही कसाही. खेळ खेळे हा लाघवे सकळ, हा लाघवे सकळ खेळे, हा मायेच्या योगानं सकळ खेळे, सगळं काही अशा प्रकारचं खेळतो. तुकोबा म्हणतात, असा जो हा खेळ खेळणारा, मायेच्या योगानं खेळ खेळणारा जो हा आता सध्या भिवरा नदीच्या तीरावर तो उभा आहे, पंढरी क्षेत्रामध्ये तो आहे, आणि त्याच्या पायावर मी काय करतो आता? दंडवत अशा प्रकारचं मस्तक ठेवतो. तयाच्या भाळ पायावरी. भाळ म्हणजे मस्तक. माझं मस्तक, माझं कपाळ मी त्याच्या पायावर अशा प्रकारचं ठेवतो. असा हा परमात्मा आहे. किती वेळ झालाय? तयाच्या भाळ पायावर. तर मी त्याच्या माझं मस्तक त्याच्या पायावर अशा प्रकारचं ठेवतो. का ठेवता पायावर मस्तक? सांगितलं ना तुम्हाला, त्याचे खूप माझ्यावर काय आहेत? उपकार आहे. आणि तो मस्तक पायावर ठेवण्याला योग्य आहे. आपलं मस्तक, आपलं कपाळ, आपलं डोकं कोणाच्याही पायावर नाही ठेवावं. ज्याचे पाय मस्तक ठेवण्याला योग्य आहेत त्याच्याच पायावर काय करावं? मस्तक ठेवावं. ज्याचे पाय अपवित्र आहेत, ज्याचे पाय अयोग्य आहेत,
अशा व्यक्तीच्या पायावर मस्तक ठेवून आपलं मस्तक अपवित्र करून घेऊ नये. ज्याला नमस्कार करायचा त्याला नमस्कार करावा. ज्याला जो नमस्कार करण्याला योग्य नाही, अयोग्य अशा व्यक्तीला नमस्कारही करू नये. तुम्ही देवाच्या पायावर मस्तक का ठेवता? तो योग्य आहे, त्याचे चरण पवित्र आहेत. किती पवित्र आहेत की त्या देवाचे चरण एवढे पवित्र आहेत, इतके पवित्र आहेत की त्या पावित्र्याला सीमाच नाही. खूपच पवित्र आहेत. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. पवित्र आहे तो परमात्मा. इतके पवित्र आहे ते चरण, इतके पवित्र आहेत की सगळ्या जगाला पावन करणारी गंगा नदी ज्याच्या पायापासून निर्माण झाली. तुझ्या चरणीच्या गंगा भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा भीमानी चंद्रभागा. सगळ्या जगाला त्रिभुवनाला पावन करणारी गंगा मैया. किती पवित्र आहे गंगा मैया, त्रैलोक्याला पावन करते. पण ती गंगेची उत्पत्ती कुठून झाली? कुठून झाली गंगेची उत्पत्ती? भगवंताच्या चरणापासून झाली. इतके देवाचे चरण पवित्र आहेत. ज्यावेळेला भगवंताने त्रिविक्रम रूप धारण केलं, भगवंताने ज्यावेळेला त्रिविक्रम रूप धारण केलं त्यावेळेला एका पायानी म्हणजे एका पावलानी सगळी भूमी खालचं सगळं व्यापलं, दुसऱ्या पावलाने सगळं अंतरिक्ष व्यापलं, स्वर्ग सगळा वरचा. तिसऱ्या पायाने तो बळी पात्रात वगैरे घातला वगैरे वगैरे आहे. पुढे येणार याच अभंगामध्ये पुढे आहे. पण ज्या वेळेला दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापलं, सगळा स्वर्ग व्यापला, त्यावेळेला देवाच्या चरणाचा जो अंगठा आहे तो पाऊल एवढा मोठा होता की सगळा स्वर्ग व्यापून, स्वर्ग म्हणजे वरचे सगळे लोक, हा भूलोक, भुवाहा स्वहा महाहा जनहा तपाहा आणि सत्यलोक, ब्रह्मलोक, त्या ब्रह्मलोकाच्या वर देवाचे चरण गेले. आणि ब्रह्मांडाचा जो कडा आहे तो ब्रह्मांडाचा कडा फुटला आणि ब्रह्मांडाच्या बाहेर असलेलं जे पाणी ते आत घुसलं ब्रह्मांडात आणि ते पाणी देवाच्या चरणावर पडलं. ते चरणाहून पाणी ते खाली आलं, ते ब्रह्मदेवाने कमंडलूमध्ये धारण केलं. तीच आहे गंगा. भगवंताचे चरण त्या पाण्याने धुतले. ते पाणी म्हणजे काय आहे? त्या पाण्याला गंगा म्हणतात. गंगा. आणि मग तीच गंगा नंतर पुन्हा ब्रह्मदेवाच्या कमंडलूतून स्वर्गात आली आणि स्वर्गातली गंगा भगीरथाने तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन गंगा मैया कुठे आली? या भूतलावर आली. तीच ही गंगा की जगाला पावन करते. की ज्या गंगेची उत्पत्ती कुठून झाली? भगवंताच्या चरणापासून झाली. एवढे ते चरण पवित्र आहे. भगवंताचं चरण धुतलेलं पाणी हे तीर्थ बनतं. तीर्थ, पाण्याला तीर्थत्व आणून देणारे चरण म्हणजे देवाचे चरण. एवढे पवित्र देवाचे चरण. भगवंताच्या चरणाचा स्पर्श ज्या भूमीला होतो ती भूमी क्षेत्र बनते. भगवंताच्या चरणाचा ज्या स्पर्श ज्या पाण्याला होतो ते पाणी तीर्थ बनतं. असे एवढे पवित्र असलेले देवाचे चरण, ते नमस्कार करण्याला, मस्तक ठेवण्याला ते योग्य आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तयाच्या भाळ पायावरी. त्याच्या पायावर माझं मस्तक आहे. कोणाच्या? जो या भिवरेच्या तिरी, कट धरुनिया करी, पाऊले समची साजिरी, अंतरी धरुनी राहेन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.